बातम्या विस्ताराने। बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बहुजन क्रांती मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात केली। हा मोर्चा शहरातील विविध भागातून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। एकच पर्व बहुजन सर्व अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा आदी घोषणा देत आपल्या न्याय हक्कासाठी बहुजन समाज रस्त्यावर उतरला होता। जेल रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बहुजन क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समिती धुळे जिल्हा यांच्यातर्फे बहुजन समाजाच्या संवैधानिक न्याय व अॅट्रॉसिटी कायदा सक्षम करणे यासह इतर मागण्यांसाठी शहरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात जिल्ह्यातील बहुजन समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे जिल्ह्यात जो बहुजन क्रांती मोर्चा आयोजकांनी बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांचा मी आभार मानतो, कारण की आज आम्हाला मोर्चा काढायची गरज आलेली आहे। कारण आज आमचं सरकार नाही, आज आमचं ऐकून घेणारा कोणी नाही, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर येऊन लढायची आज गरज आलेली आहे। संबंध महाराष्ट्रावर वामन मेश्राम साहेबांनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। 31 जिल्ह्यांमध्ये त्यांनी या मोर्चांचं आयोजन केलेलं आहे। आम्ही सर्व बहुजन बांधव त्यांच्या सोबत आहोत। मुळात काही जातीवादी लोक या महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण करू पाहत आहेत। याला उत्तर देण्यासाठी सर्व बहुजन बांधव एकत्र आलेले आहेत। त्याला उत्तर देखील दिले गेलेलं आहे। धुळे शहर येथील मागील 3 ते 4 वर्षापासून व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाच्या प्रदर्शनाद्वारे नागरिकांपर्यंत आपल्या व्यापाराची माहिती व्हावी म्हणून धुळे येथे रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। धुळे शहरातील गिंदोडिया मैदान येथे रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्या संयुक्त विद्यमाने 26 ते 29 जानेवारी रोजी भरविण्यात येणाऱ्या व्यापारी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। सुमनताई चांडक समवेत विजय चांडक यांच्या हस्ते भूमिपूजन झाले। यावेळी डॉक्टर नोबेल बिट्टो, मनोज शहा, नगरसेवक गोटू शार्दूल, महेश कुलकर्णी, RY पाटील, हर्षित शहा, स्वप्नील गौड, मयूर मोदी, निखिल माने, राजेश भतवाल, प्रथमेश गांधी, अक्षय कचोले आदी मान्यवर उपस्थित होते। रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब धुळेच्या संयुक्त विद्यमाने आमचं हे आता रोटरॅक्ट रोवरचं 28वं वर्ष आहे। 26 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत धुळेकर नागरिकांसाठी हे व्यावसायिक प्रदर्शन अरेंज केलेले आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे 90 स्टॉल आणि खाद्यपदार्थांचे 100पेक्षा विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोमोबाईल्स यांचे सगळे शोरूम, त्यांच्या गाड्यांचे डेमो जे आहेत हे सगळे इथे अरेंज केलेले आहेत। धुळेकर नागरिकांसाठी लक्षावधी रुपयांची लकी ड्रॉद्वारे बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे। मुलांसाठी वेगवेगळे खेळ मनोरंजनाचा पण इथे व्यवस्था करण्यात आली आहे। तरी धुळेकर नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या व्यावसायिक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। या व्यावसायिक प्रदर्शनातून जी काही फंड जनरेट होणार आहे हे धुळेकर नागरिकांसाठीच, सामाजिक कामासाठीच रोटरी दरवर्षी वापरत असते। तसेच यावर्षी पण हा सगळा फंड सामाजिक कामासाठी वापरला जाईल।